तुम्ही कितीही कमवा पण तुमच्या राशीच्या हातातून पैसा नक्की का आणि कुठे निसटतो? अनेकदा आपण खूप कष्ट करून पैसा कमावतो, पण तो पैसा हातात काही टिकत नाही. आर्थिक नियोजन कितीही आपण केलं तरी प्रत्येक राशीचा एक हिडन फायनान्शियल लीक म्हणजे पैसा निसटण्याचा एक ठरलेला मार्ग असतो. तुमची आर्थिक गळती ही कुठे होत आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मेष, सिंह आणि धनु इम्पल्सिव्ह आणि इगो स्पेंडिंग. तुम्ही अग्नितत्वाचे आहात. तुमचा पैसा सर्वात जास्त तुमचा अतिउत्साहात खर्च होतो. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली की तुम्ही बजेटचा विचार न करता ती लगेच विकत घेता. तुमचा बराचसा पैसा इगो जपण्यात आणि मित्रांवर किंवा नातेवाईकांवर खर्च करण्यात जातो. मी सर्वात जास्त खर्च उचलू शकतो हे दाखवण्याच्याच नादात किंवा एखाद्या महागड्या वस्तूच्या मोहात पडून तुम्ही तुमची बँक बॅलन्स हा रिकामा करत असतात. वृषभ, कन्या आणि मकर स्टेटस आणि सुरक्षेचा अट्टहास. तुम्ही पृथ्वी तत्वाचे आणि पैशांच्या बाबतीत अत्यंत हुशार आहात. तुम्ही फालतू खर्च करत नाही, पण जेव्हा तुम्ही खर्च करता तेव्हा तो प्रचंड मोठा असतो. तुमचा पैसा स्टेटस आणि क्वालिटीच्या नावाखाली निसटतो. तुम्हाला स्वस्त आणि साध्या गोष्टी आवडत नाहीत. तुम्हाला सर्व काही ब्रँडेड आणि उत्तम दर्जाचं लागतं. गाडी, घर किंवा कपडे घेताना तुम्ही बजेटपेक्षा जास्त खर्च करतात. अनेकदा पैशांच्या सुरक्षिततेचा अतिविचारापायी तुम्ही चांगल्या गुंतवणुकीच्या मोठ्या संधीही हातातून गमावता. मिथुन, तुळ आणि कुंभ सोशल स्पेंडिंग आणि अनुभव. तुम्ही वायू तत्वाचे आहात. तुम्हाला पैसा साठवून ठेवण्यापेक्षा त्यातून आयुष्य जगणं जास्त महत्त्वाचं वाटतं. तुमचा पैसा अनुभव आणि गॅजेट्सवर खर्च होतो. प्रवासाला जाणं, नवीन मोबाईल, गॅजेट्स घेणं किंवा बाहेर हॉटेलिंग करणं यात तुमचा पैसा पाण्यासारखा जातो. तसंच सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही अनेकांना सहज पैसे उधार देता आणि तुमच्या संकोची स्वभावामुळे ते उधार दिलेले पैसे तुम्हाला कधीच परत मिळत नाही. कर्क, वृश्चिक, मीन इमोशनल स्पेंडिंग आणि मदतीचा अतिरेक. तुम्ही जलतत्वाचे आहात. तुमचे पैशांचे असणारे नाते पूर्णपणे भावनिक असतं. जेव्हा तुम्ही दुःखी किंवा तणावात असतात तेव्हा स्वतःला बरं वाटावं म्हणून तुम्ही विनाकारण खरेदी करता. तुमचा सर्वात जास्त पैसा दुसऱ्यांच्या मदतीसाठी जातो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने किंवा मित्राने पैशांसाठी भावनिक साथ घातली की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी साठवलेली पुंजी ही क्षणाचा विचार न करता त्यांना देऊन टाकतात आणि नंतर स्वतःला मात्र आर्थिक संकटात सापडता. पैसा हा जगण्यासाठी आवश्यक आहे, पण तो तुमच्या जीवनाचा मालक होता कामा नये. जो कमवायचा असतो कमवायलाच जाणतो, त्याने साठवायला आणि योग्य ठिकाणी खर्च करायलाही शिकलं पाहिजे. तुमच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी थांबवा. योग्य कर्मात पैसा लावा. स्वामी त्याचं निश्चितच तुम्हाला बरकत देतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.